एका खूप मोठ्या राज्याची राणी श्री स्वामी समर्थांना भेटायला आली होती. गळ्यात खूप सारे दागदागिने, हातात मोत्यांच्या माळा, पण चेहऱ्यावरती मात्र अहंकार होता. ती श्री स्वामी समर्थांच्या दरबारात गेली आणि तिथे जाऊन म्हणाली की समर्था, मी असं ऐकलंय की तुम्ही खूप मोठे योगी आहात म्हणून, पण माझ्याकडे तर धनसंपत्ती आहे, दागदागिने आहे, तुमच्याकडे काय आहे? सगळे गावकरी घाबरले. पहिल्यांदाच कोणीतरी श्री स्वामी समर्थांची इतक्या अहंकारात बोलत होतं. पण श्री स्वामी समर्थ फक्त हसले. त्यांनी जमिनीवरची माती मुठीत उचलली आणि तिच्या ओंजळीत ठेवली. तिने त्याच्याकडे सुद्धा तुच्छतेने पाहिलं आणि म्हणाली, ही काय देणगी? पण वाटेत घरी जात असताना तिच्या समोर चमत्कार घडला. त्या मूठभर मातीचं सोन्यात परिवर्तन झालं. तिला खात्री पटली की आपल्या सोन्यापेक्षा जास्त स्वामी समर्थांच्या चरणात असलेली ही मूठभर माती किती अमूल्य येते. ती धावत पळत श्री स्वामी समर्थांकडे गेली, त्यांच्या चरणाशी बसली आणि स्वामींना म्हणाले की समर्था, माझा अहंकार मोडला. मला आज जाणीव झालीये की माझ्या सोन्यापेक्षा जास्त महत्वाची तुमची भक्ती आहे म्हणून. श्री स्वामी समर्थ हसले आणि तिला म्हणाले की अहंकाराने कमवलेलं सोनं हे फार काळ टिकत नाही, पण भक्तीने कमवलेली माती सुद्धा अमूल्य असते. श्री स्वामी.